नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय, पद काय? मी दोंडो गावरे, ग्राममहसूल अधिकारी, खडकुंबे, घाटघर. आणि आपलं? मंडळ अधिकारी श्री देष्टेवाड. आणि आपलं? पोलीस पाटील खडकुंबे, बाळू करवंदे. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी आलात पाटबंधारे क्षेत्रामध्ये, धरण क्षेत्रात किंवा इकडं डोंगराला वगैरे चेक केलं अनधिकृत उत्खननाबाबत. काय नक्की केली कारवाई आज? आता आम्ही धरण क्षेत्रामध्ये गेलो होतो. आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली. तिथे का वाहनं काय आढळून आलेले नाहीत. आणि तरी आम्ही इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, पण इरिगेशनचे अधिकारी पण आलते आणि त्यांचं पण लक्ष आहे की ठेवलं पाहिजे, इरिगेशन धरणातून माती उत्खनन झालं नाही पाहिजे. परंतु आता आम्ही त्यांचं पण नियुक्ती केलेले, आदेश काढले त्यांनी, त्यांच्या अधिकाऱ्यांनी, आमचे पण अधिकाऱ्यांनी काढलेले. आम्ही दोघांचे संयुक्त आम्ही कारवाई करू. आता तुम्ही या खडकुंबे गावात किती लोकांना किती परवाने दिलेले आहेत? खडकुंबे गावामध्ये 3 व्यक्तींना परवाने दिलेले आहेत. बरं, मग त्या ठिकाणी आपण गेलो होतात का? हो, गेलो होतो. काय आढळून आलं तिथं? तिथं उत्खनन झालेले दिसून आलेलं आहे, परंतु त्यांचं उत्खनन त्यांच्या दिलेल्या राईटीप्रमाणे पूर्ण होत आलेले दिसून आलेले. म्हणजे 500 ब्रासची रॉयल्टी असेल तर 500 ब्रास संपूर्ण उत्खनन झालं? हो, 500 ब्रास झालेलं आहे. यावर पुढं काय? एक आज झालं नसेल तर 1-2 दिवसात पूर्ण होईल, आज उद्या पूर्ण होऊन जाईल. यानंतर काय आपण तहसीलदार नावावर पाठवणार? हा, उत्खनन झालेलं यांचं राहिली, त्यांचं ब्रास पूर्ण झालेलं, जिथे ते झालेले ते पूर्ण झालं म्हणून अहवाल सादर केला जाईल. आता तिन्ही ठिकाणी ब्रास पूर्ण झालेत का 500 ब्रासची? हो, 3ही ठिकाणी झालेले. मग आता आपली काय कारवाई? मग आता हे पूर्ण झाले, मग आता जी काही वाहतूक चालेल तर त्यावर काय करणार? आता आम्ही रिपोर्ट देऊन टाकणार. जे इथले एवढं उत्खनन झालेलं आहे, यांचं माप पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे इथून त्यांचा परवाना येवा, थांबावा. आणि जर आता इथून पुढे, म्हणजे आता तर तुम्ही सांगताय की सगळ्यांचं पूर्ण झालंय, मग होणारी वाहतूक ही अनधिकृत का अधिकृत? ते आता होणारी वाहतूक अनधिकृतच राहणार. त्याच्यावर काय कारवाई होते? आता आम्ही कसं आहे, आम्ही तर कारवाई करूच, परंतु इरिगेशन का आमच्या हद्दीत कुठं उत्खनन होणार नाही. परंतु इरिगेशनच्या हद्दीमध्ये धरण क्षेत्रात, माणिकडो धरण क्षेत्रामध्ये उत्खनन होणार, हे तिथूनच माती काढल्या जातो. परंतु की इरिगेशनवाल्यांनी पण लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळं त्यांच्या हद्दीत धरण क्षेत्र आहे, उत्खनन तिथूनच होते, त्यांनी पण लक्ष देणं गरजेचं आहे. आता जर गाड्या जर दिसल्या म्हणजे वाहतूक करणाऱ्या, तर त्या अनधिकृत समजायच्या, हो त्याच्यावर कारवाई होणार? हो हो हो, होणार, नक्कीच होणार. जर कोणाला वाहतूक करायची असेल तर त्यांनी नव्याने परवाना काढावा.